नमस्कार. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत इयत्ता 12वी वाणिज्य संघटन व व्यवस्थापन यातील 4था धडा, तो म्हणजेच व्यवसाय सेवा याचा संपूर्ण स्वाध्याय. चला तर सुरुवात करूया. प्रश्न 1 आहे, त्यामधील अ, रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडून वाक्य पुन्हा लिहा. पहिला प्रश्न, या वाहतुकीमुळे घरपोच सेवा दिली जाते. तर त्याचे उत्तर आहे पर्याय ब, रस्ते. रस्ते वाहतुकीमुळे घरपोच सेवा दिली जाते. त्यानंतर 2, हे समय उपयोगिता निर्माण करते. तर त्याचे उत्तर आहे पर्याय अ, गोदाम. गोदामामुळे समय उपयोगिता निर्माण होते. गोदामामुळे आपण उत्पादित माल साठवू शकतो व तो नंतरच्या काळासाठी आपण तो वापरू शकतो. त्यामध्ये समय उपयोगिता म्हणजे काळ उपयोगिता निर्माण होते. त्यानंतर तिसरा प्रश्न आहे तो, नाशवंत वस्तू या गोदामात साठवल्या जातात. तर नाशवंत वस्तू या शीतगृह गोदामात साठवल्या जातात की ज्यामुळे त्या जास्त कालावधीसाठी टिकून राहतील, जसे की भाजीपाला, मासे इत्यादी. त्यानंतर 4था प्रश्न आहे तो म्हणजेच, जहाज बंदरावर असताना सर्व धोक्याचा समावेश या विमापत्रात होतो. तर त्याचे उत्तर आहे पर्याय अ, बंदर धोके विमापत्र. कारण जेव्हा ते बंदरावर असते त्यावेळी सर्व धोक्यांचा समावेश हे बंदर धोके विम्यामध्ये होतो. त्यानंतर 5, आयुर्विम्यास हे तत्व लागू होत नाही. तर त्याचे उत्तर आहे पर्याय क, नुकसान भरपाई. कारण आयुर्विमा हा कशासाठी घेतला जातो की तो एखाद्याच्या जीवनासाठी विमा घेतला जातो. म्हणजेच एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्याला तो विमा मिळतो. त्यामुळे एखाद्या व्यक्तीस आहे तसे पुन्हा निर्माण करता येत नाही. त्यामुळे ह्याला नुकसान भरपाई तत्व लागू होत नाही. त्यानंतर 6वा प्रश्न एक ब आहे तो म्हणजे योग्य जोड्या जुळवा. त्यामध्ये अ, हवाई वाहतूक. त्याचे उत्तर आहे जलद वाहतुकीचे साधन. हवाई वाहतूक हे आपल्याला माहितीच आहे जलद वाहतुकीचे साधन आहे. त्यानंतर ब, गोदाम सेवा. गोदाम सेवा ही समय उपयोगिता निर्माण करते. आपण मागील प्रश्नात सुद्धा पाहिलेलेच आहे. त्यामुळे उत्तर आहे 1. त्यानंतर क, पैसे पाठवणे. त्याचे उत्तर आहे 5, वेस्टर्न युनियन मनी ट्रान्सफर. त्यानंतर ड, नलिकेद्वारे वाहतूक. तर त्याचे उत्तर आहे पेट्रोलियम आणि गॅस, म्हणजेच पाईपलाईन वाहतूक, पेट्रोलियम आणि गॅस. त्यानंतर ई, व्यावसायिक सेवा. ते अमूर्त असतात. सेवा या अमूर्त असतात, आपण पाहिलेलेच आहे. त्यानंतर पुढील प्रश्न पाहूयात. एक, खालील वाक्यांसाठी योग्य शब्द, शब्दसमूह, संज्ञा सुचवा. पहिला प्रश्न, केंद्र शासन, राज्य शासन किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांची मालकी, व्यवस्थापन आणि नियंत्रण असलेला गोदामाचा प्रकार. आता इथे केंद्र शासन, राज्य शासन यासारख्या शासनाने स्थापित केलेल्या गोदामाचा प्रकार विचारलेला आहे. त्यामुळे त्याचे उत्तर आहे शासकीय गोदाम किंवा सरकारी गोदाम. त्यानंतर 2, एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे कल्पना, वस्तुस्थिती, माहिती इत्यादींचे देवाणघेवाण करण्याची कला. तर त्याचे उत्तर आहे संप्रेषण. यालाच आपण संदेशवहन असे सुद्धा म्हणू शकतो. त्यानंतर 3, एकाच रुळावरून धावणारी रेल्वे. तर त्याचे उत्तर आहे मोनोरेल. त्यानंतर 4, पेट्रोलियम आणि वायूच्या वाहतुकीसाठी वापरला जाणारा वाहतूक प्रकार. तर त्याचे उत्तर आहे पाईपलाईन वाहतूक. आपण मागील जोड्या जुळवामध्ये सुद्धा पाहिलेले आहे. पाईपलाईनद्वारे पेट्रोलियम आणि वायूचा वाहतूक केली जाते. त्यानंतर 5, देशभरातील भूपृष्ठ वाहतुकीचा विकास करणारे मंत्रालय. तर त्याचे उत्तर आहे भूपृष्ठ वाहतूक व महामार्ग मंत्रालय. हे देशभरात भूपृष्ठ वाहतुकीचा विकास करणारे मंत्रालय आहे. खालील विधाने चूक की बरोबर ते लिहा. त्यामध्ये 1, व्यवसायाच्या विस्तारासाठी व्यावसायिक सेवा महत्वाच्या आहेत. तर हे विधान बरोबर आहे. कारण व्यवसायात जर विस्तार करायचा असेल तर त्यासाठी व्यावसायिक सेवा या खूप महत्वाच्या आहेत. त्यानंतर 2, चालू खाते कर्मचारी उघडतात. तर हे विधान चूक आहे. कारण चालू खाते हे व्यावसायिक उघडतात. चालू खात्यामध्ये आपल्याला विविध सेवा मिळतात, त्यामुळे ते व्यावसायिक उघडतात. ते कर्मचारी ते खाते उघडत नाहीत. त्यानंतर 3, NEFT म्हणजे नॅशनल इलेक्ट्रिक फंड ट्रान्सफर. हे सुद्धा चूक आहे. कारण NEFT चा लॉंग फॉर्म आहे तो म्हणजे नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड
ट्रान्सफर. तर मधील चौथा प्रश्न आहे तो म्हणजे हवाई वाहतूक ही सर्वात स्वस्त वाहतुकीचे साधन आहे. तर हे विधान चूक आहे, कारण ते सर्वात महाग वाहतुकीचे साधन आहे. त्यानंतर 5, इंटरनेट ही जागतिक स्तरावरील संगणकांना विशिष्ट प्रणालीने संगणकांना जोडणारे माध्यम आहे. तर हे विधान बरोबर आहे. गटात न बसणारा शब्द शोधा. त्यामध्ये 1, प्राथमिक पतसंस्था, सहकारी संस्था, राज्य सहकारी बँक, जिल्हा सहकारी बँक आणि विनिमय बँक. तर यामध्ये गटात न बसणारा शब्द आहे तो म्हणजे विनिमय बँक, कारण या सर्व सहकारी संस्था आहेत. बाकी ही विनिमय बँक ही सहकारी संस्था नसते. त्यानंतर 2, नाबार्ड, आरबीआय, सिडबी, एक्झिम. तर याचे उत्तर आहे आरबीआय, कारण या सर्व स्पेशल बँक आहेत आणि आरबीआय ही आपली मध्यवर्ती बँक आहे. त्यानंतर 3, थेट मेल, लॉजिस्टिक पोस्ट, व्यावसायिक पोस्ट आणि पार्सल. तर याचे उत्तर आहे पार्सल. त्यानंतर 4, इंडोमेंट विमा पॉलिसी, संपूर्ण जीवन विमा, पैसे परतावा योजना आणि सर्वसमावेशक विमापत्र. तर याचे उत्तर आहे सर्वसमावेशक विमापत्र. त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहूयात. प्रश्न 1 फ आहे तो म्हणजे खालील विधाने पूर्ण करा. त्यामध्ये 1, बँक हा शब्द या फ्रेंच शब्दापासून आलेला आहे. तर त्याचे उत्तर आहे बँको. बँक हा शब्द बँको या फ्रेंच शब्दापासून आलेला आहे. त्यानंतर 2, हे गोदाम नाशवंत वस्तूंसाठी साठवणुकीची सुविधा उपलब्ध करून देतात. तर त्याचे उत्तर आहे शीतगृह. तर 3, या विम्यात एकाच मालकाच्या अनेक जहाजांचा विमा उतरविला जातो. तर त्याचे उत्तर आहे एक ताफा किंवा एक गठ्ठा. आता याच्या शब्दात नावातच छुपलेले आहे की एक ताफा किंवा एक गठ्ठा म्हणजे सर्व एकत्रच. त्यानंतर 4, मोबाईल फोनद्वारे पुरविल्या जाणाऱ्या बँकिंग सुविधेला ही बँकिंग असे म्हणतात. तर त्याचे उत्तर आहे मोबाईल बँकिंग. मोबाईल फोनद्वारे करण्यात आलेल्या बँकिंग सुविधेला मोबाईल बँकिंग असे म्हणतात. त्यानंतर आहे तो म्हणजेच कंसातील अचूक पर्याय निवडून तक्ता पूर्ण करा. त्यामध्ये 1, तात्काळ निधी वर्ग करण्याची सुविधा. तर त्याचे उत्तर आहे आरटीजीएस म्हणजेच रिअल टाइम ग्रोथ सेटलमेंट. त्यानंतर 2, दीर्घकालीन भांडवली गरज पूर्ण करणारे कर्ज. तर त्याचे उत्तर आहे दीर्घ मुदतीचे कर्ज. त्यानंतर 3, कर्मचारी आणि व्यावसायिक यांनी उघडलेले खाते. तर त्याचे उत्तर आहे आवर्ती ठेव खाते. म्हणजेच आपण याला वारंवार म्हणजे फिक्स्ड डिपॉझिट कसे असते, आपण एकदाच रक्कम जमा करू शकतो. तर हे आवर्ती ठेव म्हणजेच रिकरिंग डिपॉझिट. यामध्ये आपण निश्चित मुदतीला ठराविक रक्कम जमा करत असतो. त्यानंतर 4, मध्यवर्ती बँक. तर त्याचे उत्तर आहे राष्ट्राच्या बँकिंग क्षेत्रातील सर्वोच्च संस्था. त्यानंतर 5, लघु व मध्यम उद्यम क्षेत्राला वित्त पुरवठा करणारी वित्तीय संस्था. तर त्याचे उत्तर आहे भारतीय लघु उद्योग विकास बँक. तर एक आहे ते म्हणजेच एका वाक्यात उत्तरे लिहा. त्यामध्ये 1, डेबिट कार्ड म्हणजे काय? आजकाल बहुतेक बँका खातेदारांनी खाते चालू करताच डेबिट कार्डची सुविधा प्रदान करतात. डेबिट कार्डाद्वारे रक्कम कार्डधारकाच्या खात्यामधून ताबडतोब अदा केली जाते. काही बँका ग्राहकांच्या गरजेनुसार वैयक्तिकृत कार्ड सुविधा प्रदान करतात. त्यानंतर 2, विषय बाब म्हणजे काय? विषय बाब म्हणजे ज्यासाठी विमा उतरविला घेतला जातो. म्हणजे ज्या गोष्टीसाठी विमा घेतला जातो. उदाहरणार्थ आता आयुर्विमा कशासाठी असतो? जीवनासाठी. त्यानंतर मालमत्तेसाठी, मालासाठी अथवा जहाज इत्यादीसाठी. त्यानंतर सरकारी गोदाम म्हणजे काय? जी गोदामे केंद्र व राज्य सरकार किंवा सार्वजनिक सहकारी संस्थांच्या मालकीची असून त्यांच्याद्वारे व्यवस्थापित असतात. छोटे शेतकरी, व्यापारी आणि विक्रेते यांना गोदाम बांधणे जिकिरीचे असते. अशावेळी शासकीय गोदाम त्यांना अत्यंत माफक किमतीमध्ये या गोदामांमध्ये माल ठेवण्याची मुभा देतात. त्यानंतर 4, हवाई वाहतूक म्हणजे काय? हवाई वाहतुकीमध्ये विविध वाहतूक साधने जसे की प्रवासी विमान, मालवाहू विमान, हेलिकॉप्टर वापरून हा वाहतुकीचा एक वेगवान प्रकार आहे. त्यानंतर 5, संदेशवहन म्हणजे काय?
आता संदेशवहनाला संप्रेषण असे म्हणतात. तर म्हणजेच इथे संप्रेषण म्हणजे संदेशवहन ही एखाद्या व्यक्तीकडून किंवा व्यक्तींकडून दुसऱ्या व्यक्तीकडे कल्पना, तथ्य, माहिती इत्यादींची देवाणघेवाण करण्याची कला होय. एखाद्या व्यक्तीकडून दुसऱ्या माध्यमाच्या मदतीने कोणतीही माहिती पुरविण्याच्या प्रक्रियेस संप्रेषण असे म्हणतात. ई आहे तो म्हणजेच खालील वाक्यातील अधोरेखित शब्द दुरुस्त करून वाक्य पुन्हा लिहा. त्यामध्ये एक, बँका अधिविकर्ष सवलत. अधिविकर्ष सवलत म्हणजेच ओव्हरड्राफ्ट म्हणजेच आपण तात्पुरते कर्ज त्याला म्हणू शकतो. बचत खातेधारकांना उपलब्ध करून देतात, तर हे इथे बचतच्या जागी आपल्याला चालू पाहिजे. बँका अधिविकर्ष सवलत ह्या फक्त चालू खातेधारकांना उपलब्ध करून देतात. त्यानंतर दोन, सेवा या दृश्य स्वरूपात असतात, तर हे दृश्याच्या जागी अदृश्य असावे लागणार. सेवा या अदृश्य स्वरूपात असतात कारण आपण त्यांना स्पर्श करू शकत नाही, पाहू शकत नाही. त्यानंतर तीन, विमा व्यवसायातील धोके वाढवण्यास मदत करते, तर हे विधान चूक आहे. वाढवण्याच्या जागी कमी करण्यास पाहिजे. विमा व्यवसायातील धोके कमी करण्यास मदत करते. त्यानंतर चार, विदेशी बँक ही राष्ट्राच्या बँकिंग क्षेत्रातील सर्वोच्च वित्तीय संस्था आहे, तर हे चुकीचे आहे. तेथे मध्यवर्ती बँक ही राष्ट्राच्या बँकिंग क्षेत्रातील सर्वोच्च वित्तीय संस्था आहे. त्यानंतर पाच, आरटीजीएस म्हणजे रिजनेबल टाइम ग्रोथ सेटलमेंट हे नसून रिअल टाइम ग्रोथ सेटलमेंट हे आहे. प्रश्न 1 योग्य क्रम लावा. त्यामध्ये एक, दावा, अपघात, पॉलिसी घेणे, नुकसान भरपाई. तर पहिल्यांदा आपण पॉलिसी घेतो, त्यामुळे पहिल्यांदा पॉलिसी घेणे. त्यानंतर अपघात होतो, त्यानंतर आपण दावा करतो म्हणजेच क्लेम मागतो, त्याला दावा करणे असे म्हणतात. आणि त्यानंतर मग कंपनी नुकसान भरपाई करते. त्यामुळे असा क्रम आहे की पॉलिसी घेणे, अपघात, त्यानंतर दावा आणि मग नुकसान भरपाई. त्यानंतर दुसरा प्रश्न, ईमेल, आंतरदेशीय पत्र आणि कुरिअर सेवा. तर याचे उत्तर आहे आंतरदेशीय पत्र, त्यानंतर दोन कुरिअर सेवा आणि तिसऱ्यांदा ईमेल. ईमेल हा सर्वात शेवटी आलेला आहे. त्यानंतर दोन, खालील संज्ञा किंवा संकल्पना स्पष्ट करा. त्यामध्ये एक, वाहतूक. वाहतूक किंवा दळणवळण म्हणजे एखाद्या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी माणसांची, प्राण्यांची किंवा मालमत्तेची ने-आण करणे अथवा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी मालमत्ता नेण्याचे किंवा आणण्याचे साधन म्हणून दळणवळण परिभाषित केले जाऊ शकते. सामान्यतः वाहतुकीचे काम रेल्वेमार्ग, रस्ता, जलमार्ग आणि हवाई मार्ग यांमार्फत केले जाते. त्याला संप्रेषण असे म्हणतात. संदेशवहन ही एखाद्या व्यक्तीकडून किंवा व्यक्तींकडून दुसऱ्या व्यक्तीकडे कल्पना, तथ्य, माहिती इत्यादींची देवाणघेवाण करण्याची कला होय. एखाद्या व्यक्तीकडून दुसऱ्या माध्यमाच्या मदतीने कोणतीही माहिती पुरविण्याच्या प्रक्रियेस संप्रेषण म्हणतात. संप्रेषण ही अगदी सोपी प्रक्रिया आहे, जिथे संदेश प्रेषकाकडून प्राप्तकर्त्याकडे पाठविला जातो. प्राप्तकर्ता संदेश प्राप्त झाल्यानंतर इच्छित पद्धतीने समजून घेऊन त्यानुसार कार्य करतो. त्यानंतर बँक ही एक आर्थिक संस्था आहे जी ठेवी आणि इतर संबंधित सेवांचा व्यवहार करते. बँक पैशांशी किंवा ग्राहकांच्या आर्थिक आवश्यकतांशी संबंधित विविध सेवा प्रदान करते. भारतीय बँकिंग नियमन कायदा 1949 नुसार बँकिंग कंपनी म्हणजे कोणतीही कंपनी जी भारतामध्ये बँकिंगचा व्यवसाय करते. बँकिंगची व्याख्या कर्ज देणे किंवा गुंतवणुकीच्या उद्देशाने स्वीकारणे, लोकांकडून पैसे जमा करणे, मागणीवर किंवा अन्यथा परतफेड करणे आणि धनादेश, बँक ऑर्डरद्वारे किंवा अन्यथा पैसे काढण्यायोग्य अशी परिभाषित केली आहे. त्यानंतर पुढील प्रश्न पाहूयात. विमा हे आर्थिक नुकसानीपासून संरक्षण करण्याचे साधन आहे. हा जोखीम व्यवस्थापनाचा प्रकार आहे. हा प्रकार प्रामुख्याने आकस्मिक किंवा अनिश्चित नुकसान होण्याच्या जोखमीपासून बचाव करण्यासाठी वापरला जातो. विमा म्हणजे विमाधारक आणि विमा संस्था म्हणजेच हमीदार यांच्यामधील करार होय.
ज्याद्वारे विमा हमीदार हानीच्या बाबतीत विमाधारकाला भरपाई देण्यास सहमत किंवा बांधील असतो. विमाधारकास विमा हमीदाराला वेळेवर तंतोतंत निश्चित रक्कम द्यावी लागते. त्यानंतर 5 साठवणूक. गोदाम किंवा साठवणूक ही मालाच्या अथवा वस्तूंच्या संदर्भात आहे आणि यामध्ये साठवणुकी संदर्भातील सर्व क्रियांचा समावेश होतो, ज्यात मालाची किंवा सामानाची साठवण आणि संरक्षणाशी संबंधित असते. गोदाम हे माल साठविण्याचे एक साधन आहे. साठवणूक हे उत्पादनांच्या किंवा वस्तूंच्या उत्पादनापासून वापरायच्या वेळेपर्यंत संग्रहित वस्तूंच्या साठवण आणि साठवणुकीशी संबंधित असलेल्या क्रियांचा समूह म्हणून ओळखले जाते. खालील घटना किंवा परिस्थितीचा अभ्यास करून आपले मत लिहा. त्यामध्ये 1. सौ हर्षाली यांनी 2 वर्षांपूर्वी नवीन व्यवसाय सुरू केलेला आहे. तिच्या व्यवसायाचे ग्राहक संपूर्ण देशभर असल्याने ग्राहक बिलाची रक्कम प्रत्यक्ष खात्यात जमा करतात. त्याचवेळी हर्षाली सुद्धा विविध देणे व्यवसाय खात्यातूनच करते. म्हणजे इथे आपल्याला असे इथे सांगितलेले आहे की हर्षाली यांचा व्यवसाय आहे. त्यांचे ग्राहक संपूर्ण देशभर आहेत आणि ते डायरेक्ट खात्यात म्हणजे डायरेक्ट अकाउंटवर पैसे जमा करतात. ते NEFT द्वारे किंवा RTGS द्वारे करू शकतात किंवा मोबाईल बँकिंग द्वारे करू शकतात. त्यानंतर हर्षाली सुद्धा अशाच क्रियेने विविध देणी देते. तर त्यावरून आपल्याला खालील प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत. त्यामध्ये 1. हर्षालीच्या खात्याचा प्रकार ओळखा. आता ती हर्षाली ही व्यावसायिक आहे. मग तिच्या खात्याचा प्रकार असणार आहे 100% असणार आहे तो म्हणजे चालू खाते. त्यानंतर दुसरा प्रश्न, हर्षाली पैसे पाठवण्याचा कोणताही एक आधुनिक मार्ग सुचवा. आता ती पैसे कसे पाठवू शकते? RTGS द्वारे पाठवू शकते, NEFT द्वारे पाठवू शकते किंवा मोबाईल बँकिंग करू शकते. त्यानंतर 3. हर्षाली तिच्या बँक खात्यावर घेऊ शकणारी एखादी सुविधा सांगा. तर ती कॅश क्रेडिट घेऊ शकते किंवा अधिविकर्ष सवलत घेऊ शकते. चालू खाते धारकांसाठी फक्त कॅश क्रेडिट आणि अधिविकर्ष सवलत ही दिलेली आहे. श्री जगन हे पगारी कर्मचारी आहेत. ते आपल्या 2 वर्षाच्या मुलीची संरक्षण आणि सज्ञान झाल्यानंतर आर्थिक गरजांची पूर्तता करण्याची खात्री देणारी विमा पॉलिसी घेऊ इच्छितात. त्यावरून खालील प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत. 1. श्री जगन यांना त्यांच्या मुलासंबंधीच्या गरजा समाधानकारक पूर्ण करणारी विमा पॉलिसी सुचवा. तर ते बाल विमा घेऊ शकतात. तर त्याचे उत्तर आहे श्री जगन यांना त्यांच्या मुलासंबंधी गरजा समाधानकारक पूर्ण करणारी विमा पॉलिसी ही बाल विमा ही आहे. त्यानंतर 2. विमा पॉलिसीचा लाभार्थी कोण आहे? तर विमा पॉलिसीचा लाभार्थी हा त्यांचा मुलगा आहे. त्यानंतर 3. वरील घटनेमध्ये कोणत्या तत्वाचा समावेश होतो? तर त्याचे उत्तर आहे वरील घटनेमध्ये विमा हिताचे तत्व या तत्वाचा समावेश होतो. तिसरी घटना पाहूयात. श्री शरण एक यशस्वी उत्पादक आहेत. त्यांचे विविध ठिकाणी उत्पादनाचे कार्य चालते. ते मोठ्या प्रमाणात उत्पादनाचे कार्य करीत असल्याने त्यांच्याकडे कच्चा आणि उत्पादित मालाचा मोठ्या प्रमाणावर साठा आहे. त्यांना कोणत्याही अनपेक्षित आर्थिक धोक्यापासून मालाच्या संरक्षणासंबंधी काळजी वाटते. आता मग त्यावरून त्यांना ह्या प्रश्नामध्ये आपल्याला विम्यासंबंधित प्रश्न विचारलेले असणार. तसेच त्यांना कच्चा व पक्का माल एका शाखेतून दुसऱ्या शाखेत पाठवावा लागतो, परंतु त्यासाठी कोणतीही सुविधा उपलब्ध नाही. मग त्यांना वाहतुकीचा उपयोग करावा लागणार किंवा गोदामे तयार करावी लागणार. त्यांना व्यवसाय विस्तारासाठी निधीची सुद्धा आवश्यकता आहे. तर निधीसाठी त्यांना बँकिंग सुविधा वापराव्या लागणार. तर त्यावरून प्रश्न 1. त्यांना मालाचे सर्व प्रकारच्या धोक्यापासून संरक्षण देणारी सेवा सुचवा. तर त्याचे उत्तर आहे विमा. विमा ही सेवा धोक्यांपासून संरक्षण देते. त्यानंतर 2. ठिकाण यांमुळे निर्माण होणारे अडथळे दूर करणारी सेवा कोणती? तर त्याचे उत्तर आहे विविध ठिकाणांमुळे
निर्माण होणारे अडथळे गोदाम ही सेवा दूर करते. त्यानंतर 3 श्री शरण कोणत्या सेवेद्वारे अर्थसहाय्य मिळवू शकतात? तर श्री शरण हे बँक या सेवेद्वारे अर्थसहाय्य मिळवू शकतात. त्यानंतर चौथी घटना आहे ती म्हणजेच श्री अमित हे व्यावसायिक आहेत. त्यांचे पुणे आणि नाशिक येथे कारखाने आहेत. श्री अमित हे कुटुंबासह पुण्यामध्ये स्थायिक असून त्यांना 5 आणि 8 वर्षे वयाच्या 2 मुली आहेत. तर त्यावरून पहिला प्रश्न, श्री अमित हे त्यांच्या पत्नी व 2 मुलींसाठी जीवन विमा घेऊ शकतात का? तर श्री अमित हे त्यांच्या पत्नी व 2 मुलींसाठी जीवन विमा घेऊ शकतात. त्यानंतर श्री अमित हे सागरी विमा त्यांच्या कारखान्यांसाठी घेऊ शकतात का? तर ते त्यांच्या कारखान्यासाठी अग्नी विमा घेऊ शकतात. सागरी विमा हा फक्त जहाजांसाठी घेतला जातो. श्री अमित त्यांच्या कारखान्यासाठी सागरी विमा घेऊ शकत नाहीत. त्यानंतर 3 आगीमुळे कारखान्याच्या होणाऱ्या नुकसानीस भरपाई कोणत्या प्रकारचा विमा श्री अमित घेऊ शकतात? तर आगीमुळे कारखान्याच्या होणाऱ्या नुकसानीच्या भरपाईसाठी श्री अमित अग्नी विमा घेऊ शकतात. त्यानंतर प्रश्न 4 आहे तो म्हणजेच फरक स्पष्ट करा. त्यामध्ये पहिला प्रश्न, करदत्त गोदाम आणि करदेय गोदाम. तर करदत्त गोदाम म्हणजे एखाद्या आयातदाराला वस्तूंच्या वाहतुकीस जर अडचणी येत असतील तर सीमाशुल्क भरल्यानंतर माल करदत्त गोदामांमध्ये ठेवता येऊ शकतो. तर करदेय गोदामे ही सरकारकडून परवानाकृत असून आयात मालाचा साठा सीमाशुल्क भरेपर्यंत आयातदाराकडून उपयोगात आणली जातात. ही गोदामे सीमाशुल्क अधिकाऱ्यांच्या अधिपत्याखाली काम करतात. 2 सर्व करदत्त गोदामे ही सार्वजनिक गोदामे आहेत. ही आणि करदेय गोदामे ही गोदामे सीमाशुल्क अधिकाऱ्याच्या अधिपत्याखाली काम करतात. त्यानंतर 3 वस्तूंच्या पुनर्निर्यातीसाठी सदर गोदामे अधिक उपयोगी असतात. करदत्त गोदामे ही वस्तूंच्या पुनर्निर्यातीसाठी अधिक उपयोगी असतात. आणि करदेय गोदामे ही जर आयातदार माल आयात झाल्यानंतर ताबडतोब सीमाशुल्क भरण्यास असमर्थ असेल अथवा सीमाशुल्क भरण्यास तयार नसेल तर तो माल या गोदामात ठेवू शकतो. त्यानंतर पुढील प्रश्न पाहूयात. 2 व्यावसायिक बँक आणि मध्यवर्ती बँक. त्यामध्ये पहिला पॉइंट, व्यावसायिक बँकांचे प्रमुख कार्य म्हणजेच लोकांकडून ठेवी स्वीकारणे आणि उद्योग व इतरांना कर्ज पुरवठा करणे. तर मध्यवर्ती बँकेचे प्रमुख कार्य म्हणजे देशातील वित्त पुरवठा सुरळीत राखणे. दुसरे आहे ते चलन छपाई. मध्यवर्ती बँक ही चलन छपाई करू शकते. व्यावसायिक बँक चलन छपाई करू शकत नाही. त्यानंतर 3 ठेवी स्वीकृती. व्यावसायिक बँका या सामान्य लोकांकडून ठेवी स्वीकारू शकतात आणि मध्यवर्ती बँका लोकांकडून ठेवी स्वीकारू शकत नाही. त्या फक्त या व्यावसायिक बँकांकडून ठेवी स्वीकारू शकते. नंतर 4 कर्ज पुरवठा. व्यावसायिक बँका या लोकांना किंवा व्यावसायिक संस्थांना कर्ज पुरवठा करतात, तर मध्यवर्ती बँक ही बँका आणि वित्तीय संस्थांना कर्ज पुरवठा करते. व्यावसायिक बँका या खाजगी किंवा सरकारी असू शकतात, तर मध्यवर्ती बँक ही भारत सरकारची फक्त मालकी असते त्यावर. रस्ते वाहतूक आणि हवाई वाहतूक. रस्ते वाहतुकीचा वेग हा रस्त्यांच्या स्थितीमुळे कमी असतो, तर हवाई वाहतुकीचा वेग हा जास्त असतो. रस्ते वाहतुकीमध्ये वाहनांची मर्यादित क्षमता असते, तर हवाई वाहतुकीमध्ये मर्यादित वहन क्षमता असते. त्यानंतर 3 कमी अंतरासाठी रस्ते वाहतूक योग्य आहे, तर दूरवरच्या अंतरासाठी हवाई वाहतूक योग्य आहे. रस्ते वाहतूक घरपोच सुविधा उपलब्ध करते, तर हवाई वाहतूक घरपोच सुविधा उपलब्ध करून देत नाही. जीवन विमा आणि सागरी विमा. जीवन विम्यामध्ये पहिला पॉइंट आहे तो म्हणजेच जीवन विमा हा विमा हमीदार व विमाधारक यांच्यामधील करार आहे, म्हणजे याची व्याख्या दिलेली आहे. आणि सागरी विमा हा समुद्रात उद्भवणाऱ्या धोक्यांपासून किंवा नुकसानीपासून संरक्षणाची हमी देतो. त्यानंतर 2 जीवन विमा हा विमादार स्वतःसाठी किंवा कुटुंबासाठी घेतो, तर सागरी विमा हा आयातदार, निर्यातदार आणि जहाज मालकीच्या संस्थांमार्फत घेतला जातो. नंतर 3 विमाधारकाचे जीवन हे जीवन विम्यासाठी विषय बाब असते. विमाधारकाचे जीवन ही विषय बाब असते.
तर इकडे सागरी विम्यासाठी माल किंवा जहाज किंवा मालवाहतूक ही विषय बाब असते. त्यानंतर 4 जीवन विमा हा कितीही वर्षांसाठी विमादाराच्या मृत्यूपर्यंत कितीही कालावधीसाठी घेता येतो. तर सागरी विमा हा सामान्यतः 1 वर्षापर्यंत 1 महिन्यापासून ते 1 वर्षापर्यंतचाच असतो. 1 वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी सागरी विमा हा मिळत नाही. नंतर 5 बचत खाते आणि चालू खाते. त्यामध्ये 1 चालू खाते हे व्यावसायिक संस्था आणि कंपन्या यांच्यामार्फत नियमित बँक व्यवहारासाठी चालविले जाते. तर बचत खाते म्हणजे बचत करण्यासाठी पगारदार किंवा वेतन घेणाऱ्या अथवा निश्चित उत्पन्न मिळवणाऱ्यांकडून उघडले जाणारे खाते आहे. त्यानंतर 2 पैसे काढण्याची सुविधा. धनादेशाद्वारे या खात्यामधून पैसे काढता येतात. बचत खात्यामधून धनादेशाद्वारे किंवा पैसे काढावयाच्या दस्ताद्वारे पैसे काढता येतात. त्यानंतर 3 सुविधा. चालू खात्यासाठी खाते पुस्तक, धनादेश पुस्तक, खात्याचा गोषवारा किंवा आणि पैसे भरण्यासाठी दस्त या सुविधा दिल्या जातात. त्यानंतर बचत खात्यावर सामान्यतः खाते पुस्तक, धनादेश पुस्तक या सुविधा मिळतात. योग्यता. व्यापारी, छोटे विक्रेते, व्यावसायिक आणि संस्था इत्यादींसाठी चालू खाते योग्य आहे. निश्चित उत्पन्न मिळवणाऱ्यांसाठी बचत खाते योग्य आहे. त्यानंतर 5 निर्बंध. चालू खात्यामध्ये निश्चित रक्कम असेपर्यंत कुठल्याही व्यवहारांवर मर्यादा नाही. तर बचत खात्यावर पैसे काढण्यासाठी काही निर्बंध असतात. जीवन विमा आणि अग्नी विमा. जीवन विमा येथे व्याख्या दिलेली आहे आणि इथे अग्नी विम्याची व्याख्या दिलेली आहे. त्यानंतर 2 विमाधारक. जीवन विमा हा विमादार स्वतःसाठी किंवा कुटुंबासाठी घेतो. तर अग्नी विमा हा मालमत्तेसाठी किंवा व्यावसायिक देण्यांसाठी घेतला जातो. विषय बाब. विमाधारकाचे जीवन हे जीवन विम्यामध्ये विषय बाब असते, तर अग्नी विम्यामध्ये संपत्ती किंवा मालमत्ता ही विषय बाब असते. त्यानंतर कालावधी. जीवन विमा हा किती वर्षांपर्यंतच घेता येतो, परंतु अग्नी विम्याची मुदत साधारणतः 1 वर्षापर्यंतचीच असते. त्यानंतर 7 रस्ते वाहतूक आणि रेल्वे वाहतूक. रस्ते वाहतुकीचा वेग हा कमी असतो, तर रेल्वे वाहतुकीचा तुलनेत जास्त असतो. त्यानंतर रस्ते वाहतुकीमध्ये मर्यादित वहन क्षमता असते, तर रेल्वे वाहतुकीमध्ये जास्त वहन क्षमता असते. त्यानंतर रस्ते वाहतूक हे कमी अंतरासाठी योग्य आहे. रेल्वे वाहतूक कमी तसेच अधिक अंतरासाठी योग्य आहे. घरपोच सुविधा रस्ते वाहतुकीमध्ये उपलब्ध होते, परंतु रेल्वे वाहतुकीमध्ये घरपोच सुविधा उपलब्ध होत नाही. रेल्वे वाहतूक आणि हवाई वाहतूक. रेल्वे वाहतुकीचा वेग हा जास्त असतो, परंतु हवाई वाहतुकीचा हा त्याच्यापेक्षा जास्त असतो. त्यानंतर रेल्वे वाहतुकीमध्ये जास्त वहन क्षमता असते, तर हवाई वाहतुकीमध्ये मर्यादित वहन क्षमता असते. रेल्वे वाहतूक कमी तसेच अधिक अंतरासाठी योग्य आहे, तर हवाई वाहतूक फक्त दूरवरच्या अंतरासाठी योग्य आहे. रेल्वे वाहतुकीमध्ये घरपोच सुविधा नसते, इथे सुद्धा हवाई वाहतुकीमध्ये सुद्धा, त्यामुळे हा फरकाचा पॉईंट होऊ शकत नाही. त्यानंतर 9 चालू खाते आणि मुदत ठेव खाते. चालू खाते हे व्यावसायिक संस्था उघडतात. त्यानंतर मुदत ठेव खाते हे गुंतवणुकीसाठी उघडले जाते. त्यानंतर धनादेशाद्वारे चालू खात्यामधून पैसे काढता येतात, परंतु मुदत ठेव खात्यामधून पैसे फक्त त्याची मुदत पूर्ण झाल्यावर काढता येतात. जर ती आधी पैसे काढले तर त्यावरील व्याज कमी होते. त्यानंतर 3 चालू खात्यासाठी खाते पुस्तक, धनादेश पुस्तक, खात्याचा गोषवारा, पैसे भरण्याचा दस्त इत्यादी सुविधा दिल्या जातात. तर मुदत ठेव खातेदारांना फक्त मुदत ठेव दिलेली पावती दिली जाते. त्यानंतर 4 व्यापारी, छोटे विक्रेते, व्यावसायिक आणि संस्था इत्यादींसाठी चालू खाते योग्य आहे, तर ठराविक काळाकरिता अधिकची रक्कम असणाऱ्यांकडून मुदत ठेव खाते योग्य आहे. त्यानंतर प्रश्न 5 खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. त्यामध्ये 1 ठेवीचे कोणतेही 4 प्रकार सांगा. त्यामध्ये 1 मुदत ठेव. मुदत ठेव खाते हे असे खाते असते की जेथे निश्चित रक्कम निश्चित व्याजदरावर ठराविक कालावधीसाठी ठेवली जाते. बचत खात्याच्या तुलनेत मुदत ठेव खात्यावर अधिक व्याजदर असतो आणि ठेव कालावधीनुसार त्यामध्ये बदल होतो. त्यानंतर आवर्ती ठेव, रिकरिंग डिपॉझिट. आवर्ती ठेव योजनेमध्ये नियमित उत्पन्न असलेले पगारदार आणि व्यावसायिक पैसे गुंतवितात.
दर महिना ठराविक रक्कम या खात्यामध्ये जमा केली जाते. मुदतीअंती व्याजासह जमा झालेली रक्कम खात्यामधून काढता येते. सामान्यतः या खात्यावर व्याजदर मुदत ठेव खात्याप्रमाणे जास्त असतो. आवर्ती ठेव खात्याची स्थिती समजण्यासाठी स्वतंत्र खाते पुस्तक दिले जाते. बचत खाते, सेव्हिंग्स अकाउंट सामान्यतः पगारदार किंवा वेतन घेणाऱ्या किंवा निश्चित उत्पन्न मिळविणाऱ्यांकडून बचत खाते उघडले जाते. या खात्याचा प्रमुख उद्देश हा लोकांमध्ये बचतीच्या सवयीला प्रोत्साहन देण्याचा असतो. जास्तीत जास्त बचत करण्याच्या उद्देशाने बचत खाते असते. या खात्यांमधून पैसे काढण्यावर निर्बंध असतात, तसेच व्याजदर देखील कमी असतो. बचत खात्यावर मासिक, तिमाही, सहामाही, वार्षिक, किमान शिल्लकीवर व्याज दिले जाते. खातेदारांना आर्थिक स्थिती समजण्यासाठी खाते पुस्तक, लघु संदेश आधारित ताळेबंद, खाते विवरण इत्यादी सुविधा दिल्या जातात. त्यानंतर 4 चालू खाते करंट अकाउंट. हे खाते व्यावसायिक कंपन्या आणि इतर व्यावसायिक संस्था जसे की रुग्णालय, शैक्षणिक संस्था इत्यादींद्वारे नियमित बँक व्यवहारांसाठी चालविले जाते. या खात्यात रक्कम भरण्यावर अथवा काढण्यावर निर्बंध नसतात. सदर खात्यावर बँकेकडून कोणतेही व्याज दिले जात नाही. या खात्यावर अधिविकर्ष ओव्हरड्राफ्ट सुविधा उपलब्ध असते. नंतर वाहतुकीचे कोणतेही 4 साधने सांगा. त्यामध्ये 1 रस्ते किंवा भूपृष्ठ वाहतूक, 2 रेल्वे वाहतूक. रस्ते वाहतूक ही भूपृष्ठावर लोकांना अथवा ठिकाणांना एकमेकांशी जोडले जाणारे साधन होय. इतर वाहतुकीच्या तुलनेत रस्ते वाहतूक अधिक सक्षमपणे सेवा प्रदान करतात. रस्ते वाहतुकीमध्ये बैलगाडी, सायकल, रिक्षा, बस, मोटर इत्यादी विविध साधने वापरली जातात. भारतामध्ये विविध ठिकाणी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी जलद संक्रमण प्रणाली सुरू केल्या आहेत. भारतामध्ये ग्रामीण रस्ते, जिल्हा मार्ग, राज्य मार्ग, महामार्ग आणि राष्ट्रीय महामार्गाचे जाळे पसरले आहे, जे देशाचा आर्थिक कणा आहेत. त्यानंतर 2 रेल्वे वाहतूक. रेल्वे मार्गावरील माल व प्रवाशांच्या वाहतुकीस रेल्वे वाहतूक असे म्हणतात. आपल्या देशामध्ये भूवाहतूक व्यवस्थेमध्ये रेल्वे वाहतुकीचे एक महत्त्वपूर्ण स्थान आहे आणि लांब पल्ल्याच्या वस्तू आणि प्रवासी वाहतुकीसाठी रेल्वे वाहतूक हा विश्वासार्ह प्रकार आहे. भारतामध्ये रेल्वे मंत्रालय देशभरातील रेल्वे वाहतुकीच्या विकासासाठी लक्ष देते. त्यानंतर हवाई वाहतुकीमध्ये विविध वाहतूक साधने जसे की प्रवासी विमान, मालवाहू विमान, हेलिकॉप्टर वापरून सामान व प्रवाशांची हवाई मार्गाद्वारे ने-आण केली जाते. हा वाहतुकीचा एक वेगवान प्रकार असून देखील घराजवळ सेवा देऊ शकत नाही. टेकडी किंवा डोंगराळ प्रदेशात जेथे इतर प्रकारचे वाहतुकीचे मार्ग उपलब्ध नाहीत, तेथे हवाई वाहतूक महत्त्वपूर्ण आणि सोयीस्कर वाहतूक साधन आहे. त्यानंतर 4 जलवाहतूक. जलवाहतूक म्हणजेच बोट, जहाजे इत्यादींद्वारे वापर करून जलमार्गावर वस्तू किंवा सामान आणि प्रवाशांची वेगवेगळ्या ठिकाणी देशांतर्गत आणि देशाबाहेरील वाहतूक करणे होय. जेव्हा वस्तूंची अथवा मालाची आणि प्रवाशांची देशांतर्गत ने-आण होते, त्यास आंतरदेशीय जलवाहतूक म्हणून संबोधतात. त्यानंतर 5 मोनोरेल आणि मेट्रो. शहरी भागात जलसंक्रमण प्रणालीचे हे प्रकार आहेत. या प्रकारच्या वाहतुकीत कमी ऊर्जा आणि कमी प्रदूषण उत्सर्जित होते. मोनोरेल अशा प्रकारचे असते की ज्यामध्ये एकाच मार्गावर एकच रेल असते. त्यानंतर तिसरा प्रश्न आहे तो म्हणजे आयुर्विम्याचे कोणतेही 4 प्रकार सांगा. आयुर्विम्याचे प्रकार पुढील प्रमाणे. 1 संपूर्ण जीवन विमा, होल लाईफ पॉलिसी. या विम्याअंतर्गत विमाधारकाचे संपूर्ण जीवनाचा विमा घेतला जातो. विमाधारकाला विमाधारक जिवंत असेपर्यंत विमा हमीदाराकडून किंवा संस्थेकडून भरपाई मिळत नाही. सदर विम्यामध्ये विमा हप्ता हा सामान्यपणे कमी असतो. विमाधारकाच्या मृत्यूनंतर निर्देशित व्यक्तीस म्हणजेच वारसदारास भरपाई किंवा पैसे देय होतात. त्यानंतर 2 एंडोमेंट विमा. या विम्याअंतर्गत विमा हा विशिष्ट कालावधीसाठी घेतला जातो. विमाधारकाला अथवा वारसदाराला विम्याची रक्कम बक्षिसासह मृत्यू पश्चात वारसदाराला किंवा विशिष्ट कालावधीची मुदत संपल्यानंतर विमाधारकाला दिली जाते. त्यानंतर मुदत विमा, त्यास टर्म इन्शुरन्स म्हणतात. मुदत विमा हा विशिष्ट कालावधीसाठी घेतला जातो.
सर्व विम्यांमध्ये मुदतीच्या विम्यासाठी सर्वात कमी विमा हप्ता असतो. संपूर्ण विमा कालावधीसाठी विमा निश्चित केला जातो आणि संपूर्ण कालावधीसाठी जो बदलत नाही. अकाली मृत्यू झाल्यास विम्याच्या लाभार्थ्यांना विमा कराराच्या अटींप्रमाणे नमूद केलेली रक्कम लाभ म्हणून मिळते. नंतर 4 वार्षिक विमा. सदर विम्यामध्ये विमाधारकास ठराविक कालावधी दरम्यान एक रकमी अथवा हप्त्यांमध्ये विम्याचा हप्ता भरावा लागतो. विमाधारकास ठराविक कालावधीनंतर विशिष्ट तारखेपासून संपूर्ण आयुष्यासाठी किंवा निश्चित वर्षांसाठी रकमेची परतफेड मिळते. हा विमा निवृत्ती योजनेप्रमाणे आहे. त्यानंतर 5 पैसे परतफेड मनी बॅक पॉलिसी विमा. सदर विम्यामध्ये विम्याचा कालावधीच्या एकूण विम्याच्या रकमेची निश्चित टक्केवारी विमाधारकास मिळते. तसेच विमा कालावधी दरम्यान विमाधारकाचा मृत्यू झाल्यास कुटुंबातील अवलंबितांना लाभार्थींना पूर्ण रकमेच्या लाभाची हमी देखील देते. सामान्यतः सदर विमा 4 प्रकारांमध्ये उपलब्ध असतो, जसे की 12, 15, 20, 25 वर्षे इत्यादी. व्यावसायिक सेवांची कोणतीही 4 वैशिष्ट्ये सांगा. व्यावसायिक सेवांची कोणतीही 4 वैशिष्ट्ये सांगायची आहेत. त्यामध्ये 1 अमूर्त व्यावसायिक सेवा. सेवा ही भौतिक उत्पादन नाही जी स्पर्श केली किंवा पाहिली जाऊ शकते. खरेदीदार किंवा प्राप्तकर्त्याद्वारे सेवा अनुभवली जाऊ शकते. सेवांमध्ये भौतिक स्वरूपाचा अभाव असतो आणि म्हणून त्या अमूर्त असतात. अमूर्ततेमुळे सेवा वस्तूंसारख्या दर्शविल्या जाऊ शकत नाहीत आणि म्हणून सेवा प्रदात्यांनी वेळेवर दर्जेदार सेवा देऊन ग्राहकांवर चांगला प्रभाव निर्माण केला पाहिजे. 2 अविभाज्य. सेवांचे वैशिष्ट्य म्हणजे सेवा आणि सेवा प्रदाता विभक्त करणे शक्य नाही. ग्राहकांना सेवा देण्याच्या वेळी सेवा प्रदात्याची उपस्थिती असते. सेवांच्या बाबतीत उत्पादन आणि वापर एकाच वेळी होतो. 3 विसंगती. सेवा या वैविध्यपूर्ण आहेत. सेवांचे परिपूर्ण मानकीकरण होऊ शकत नाही. जरी सेवा प्रदाता सारखाच राहिला तरीही सेवेची गुणवत्ता वेळोवेळी भिन्न असू शकते. त्यानंतर 4 नाशवंतपणा. सेवांचे उत्पादन आणि वापर अविभाज्य आहेत, कारण सेवांचे संग्रहण करणे शक्य नाही. सेवा ही एक अमूर्त व्यवहार असल्याने त्यांची यादी होऊ शकत नाही. वस्तूंप्रमाणे ते भविष्यातील विक्रीसाठी संग्रहित केले जाऊ शकत नाही. त्यानंतर 5 अहस्तांतरणीय. वस्तूसारख्या सेवा या हस्तांतरणीय नसतात. सेवांची मालकी सेवा प्रदात्याकडून ग्राहकाकडे हस्तांतरित केली जाऊ शकत नाही. उदाहरणार्थ, ग्राहक हॉटेलमधील खोली आरक्षित करू शकतो, परंतु खोलीची मालकी हॉटेल मालकाचीच राहते. 5 पोस्टाने पैसे पाठविण्याच्या सेवा सांगा. निधी पाठविण्याच्या पोस्टामार्फत सेवा. त्यामध्ये 1 इलेक्ट्रॉनिक निधी हस्तांतरण, इलेक्ट्रॉनिक मनी ऑर्डर. या सुविधेअंतर्गत मनी ऑर्डर मध्ये ज्याचे नाव निर्देशित केले आहे अशा व्यक्तीस रक्कम अदा करण्यासाठी डाकघराने जारी केलेल्या सूचना याला मनी ऑर्डर असे म्हणतात. सदर मनी ऑर्डर डाक विभागाच्या विशेष सुविधेद्वारे पाठविली जाते. ज्याला पैसे द्यावे लागतात अशी व्यक्ती म्हणून मनी ऑर्डर मध्ये नाव असते त्याला पैसे घेणारा असे संबोधतात. या सुविधेद्वारे पैसे पाठविण्याचा फायदा म्हणजे निर्देशित व्यक्तीला त्याच्या घरी अथवा मुक्कामी पैसे मिळतात. 2 त्वरित निधी सेवा इन्स्टंट मनी ऑर्डर. भारतीय डाक मार्फत त्वरित निधी सेवा दिली जाते. ही सेवा जलद, सुलभ, किफायतशीर आणि विश्वासार्ह गणली जाते. ही संगणकीकृत सेवा भारतातील 2 रहिवासी व्यक्ती जवळच्या डाकघरामार्फत वापरू शकतात. सदर सुविधेअंतर्गत ₹1000 पासून ₹50,000 पर्यंतची रक्कम निर्देशित डाकघरामधून हस्तांतरित करता येऊ शकते. या सुविधेमार्फत पैसे पाठविणे आणि प्राप्त करणे सोपे आहे. त्यानंतर आंतरराष्ट्रीय निधी हस्तांतरण, इंटरनॅशनल मनी ट्रान्सफर. ही सुविधा परदेशामधून भारतातील वैयक्तिक लाभार्थीला पैसे हस्तांतरण करण्याचा एक जलद आणि सोपा मार्ग आहे. केवळ वैयक्तिक लाभार्थ्यालाच भारतामध्ये पैसे स्वीकारता येतात. भारतीय डाक विभाग, भारत सरकार आणि वेस्टर्न
प्रश्न 6 आहे तो म्हणजेच खालील विधाने सकारण स्पष्ट करा. त्यामध्ये एक, हवाई वाहतूक हा वाहतुकीचा सर्वात जलद प्रकार आहे. त्याचे कारण एक, हवाई वाहतूक ही नैसर्गिक मार्गांचा अवलंब करते. हवाई वाहतूक फक्त नैसर्गिक मार्गांचा जसे की हवा यांचा अवलंब करते. त्यानंतर दोन, यासाठी रेल्वे रस्त्यावरील वाहने यांसारख्या वाहतूक प्रकारांसारखे लोहमार्ग किंवा रस्ते असे मार्ग लागत नाही. त्यानंतर तीन, हवाई वाहतुकीस विमान, हेलिकॉप्टर यासारखी मर्यादित साधने वापरत असल्यामुळे रस्त्यांसारख्या अपघात व वाहतूक कोंडीची समस्या नसते. म्हणून हवाई वाहतूक हा वाहतुकीचा सर्वात जलद प्रकार आहे. व्यवसायाच्या विस्तारासाठी संदेशवहन आवश्यक असते. त्याचे उत्तर एक, आधुनिक युगात व्यवसाय हा जागतिक पातळीवर केला जातो. दोन, विक्रेते व ग्राहक वेगवेगळ्या ठिकाणी विखुरलेले आहेत. तीन, त्यामुळे व्यवसाय संस्थेस आपल्या उत्पादनाबद्दल सर्वत्र माहिती पसरावी लागते. चार, संदेशवहन ही एका व्यक्तीकडून किंवा व्यक्तींकडून दुसऱ्या व्यक्तींकडे कल्पना, तथ्य, माहिती इत्यादींची देवाणघेवाण करते. म्हणून व्यवसायाच्या विस्तारासाठी संदेशवहन आवश्यक असते. त्यानंतर तीन, प्रत्यासनाचे तत्व हे सर्व नुकसान भरपाईच्या करारास लागू पडते. त्याचे कारण एक, प्रत्यासनाच्या तत्वामध्ये विमाधारकाच्या मालमत्तेच्या हानीमुळे झालेल्या नुकसानांची भरपाई झाल्यावर अशा मालमत्तेचा मालकीचा हक्क विमा हमीदाराकडे जातो. दोन, हे तत्व नुकसान झालेल्या घटनेनंतर हानी झालेल्या मालमत्तेचे काही मूल्य असेल तेव्हाच हे तत्व लागू होते. तीन, हे तत्व विमा संस्थेने नुकसान भरपाई केल्यास लागू होते. म्हणून प्रत्यासनाचे तत्व हे सर्व नुकसान भरपाईच्या करारास लागू पडते. साठवणूक हे महत्वपूर्ण आहे. त्याचे उत्तर एक, संपूर्ण उत्पादनाची एकाच वेळी विक्री होत नाही. दोन, साठवणुकीमुळे किंमत स्थिर राहण्यास मदत होते. तीन, त्यामुळे चोरी, आग यासारखे धोके कमी करता येतात. चार, साठवणुकीमुळे वाहतूक खर्च कमी होतो. पाच, तसेच त्यामुळे काल व स्थळ उपयोगिता उत्पादनात निर्माण होते. म्हणून साठवणूक ही महत्वपूर्ण आहे. पाचवा प्रश्न, एटीएम मधून कधीही पैसे काढता येतात. त्याचे कारण एक, एटीएम हे पैसे काढण्यासाठी ग्राहक स्वतः वापरतात. दोन, एटीएम मधून पैसे काढण्यासाठी रोख स्वीकृती यंत्राचा वापर करावा लागतो. तीन, हे मशीन 24 तास चालू असते. म्हणून एटीएम मधून कधीही पैसे काढता येतात. त्यानंतर प्रश्न 7, खालील प्रश्न सोडवा. पोस्टाने पैसे पाठवण्याच्या सेवा स्पष्ट करा. हा प्रश्न आपण प्रश्न 5 मध्ये पाहिलेला आहे. त्यामध्ये पहिली सेवा आहे ती म्हणजे इलेक्ट्रॉनिक निधी ट्रान्सफर, इलेक्ट्रॉनिक मनी ऑर्डर हे त्याचे स्पष्टीकरण दिलेले आहे, त्या सुद्धा आपण पाहिलेले आहे. त्वरित निधी सेवा, इन्स्टंट मनी ऑर्डर. नंतर 3, आंतरराष्ट्रीय निधी हस्तांतरण, इंटरनॅशनल मनी ट्रान्सफर. त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहूयात. सागरी विम्याचे प्रकार स्पष्ट करा. त्यामध्ये सागरी विम्याचे प्रकार एक, प्रवास विमा. सदर विम्यामध्ये प्रवासाला लागणारा वेळ विचारात न घेता विषय बाबी साठी विमा उतरविला जातो. अशा विम्यामध्ये जहाजाने प्रवास सुरू केल्यानंतरच संरक्षण मिळते. म्हणजे जर आपण जहाजाने प्रवास सुरू केला तरच विमा संरक्षण मिळते. जर आपण जहाजामध्ये प्रवास करत नसलो तर तो विमा संरक्षण आपल्याला मिळत नाही. त्यानंतर 2, वेळ विमा. सदर विम्यामध्ये विषय बाबीसाठीचा विमा निश्चित कालावधीसाठी घेतला जातो. वेळ विमा हा सामान्यतः 1 वर्ष कालावधीपर्यंतचा असतो, परंतु विमाधारक निरंतर किंवा सातत्याच्या अटीचा समावेश करू शकतो. या कलमाचा अटीचा अर्थ असा आहे की जर प्रवास निश्चित वेळेत पूर्ण झाला नाही तरीही प्रवास पूर्ण होईपर्यंत जोखीम संरक्षित केली जाऊ शकते. मिश्र विमा, मिक्स्ड पॉलिसी. मिश्र विमा हा प्रवास आणि वेळ विम्याचे मिश्रण किंवा संयोजन आहे. सदर विमा प्रवास विमा आणि वेळ विमा अंतर्गत असणाऱ्या जोखीम संरक्षित करतो. त्यानंतर 4, मूल्याधारित विमा, व्हॅल्यूड पॉलिसी. या विम्याअंतर्गत विमा हमीधारक आणि विमाधारक यांच्यामध्ये ठरलेल्या मूल्याप्रमाणे मालाचा विमा उतरविला जातो. सदर बाबीमुळे
ज्या मालाची किंमत अथवा मूल्य यांचे मूल्यांकन करणे अवघड असते, अशा मालासाठी मूल्य निर्धारण करणे सुलभ होते. आणि 5. ब्लँकेट किंवा संपूर्ण विमा. सदर विमा संरक्षणाच्या आवश्यक प्रमाणात जास्तीत जास्त मर्यादेसाठी घेतला जातो आणि विमा हप्त्यांची संपूर्ण रक्कम विम्याच्या सुरुवातीलाच विमाधारकाकडून देय असते. सदर विम्यासाठी विमा उतरविलेल्या वस्तूंचे स्वरूप, विशिष्ट मार्ग आणि प्रवासाची ठिकाणे यांचा अंतर्भाव होतो. तर तिसरा प्रश्न, गोदामाचे प्रकार सांगा. हा प्रश्न सुद्धा आपण पाहिलेला आहे. त्यामध्ये 1. खाजगी गोदाम, 2. सार्वजनिक गोदाम. खाजगी गोदाम हे उत्पादक किंवा मोठे व्यापारी त्यांच्या साठवणुकीच्या गरजा पूर्ण करण्यासाठी बांधतात आणि त्यांच्या मार्फतच चालले जातात. मोठ्या व्यावसायिक आस्थापनांना ज्यांना मोठ्या प्रमाणावर माल साठवण्याची आवश्यकता असते आणि अशी गोदामे ज्यांना बांधणे परवडते अशा व्यावसायिकांकडून ती बांधली जातात व देखभाल केली जातात. तर सार्वजनिक गोदामे ही सरकारद्वारे, जसे की केंद्र सरकार, राज्य सरकार किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांद्वारे ती सर्वसामान्यांना ठराविक रक्कम आकारून माल साठवण्याच्या सुविधा उपलब्ध करून देतात. एखाद्या व्यक्तीमार्फत अथवा सहकारी संस्थेमार्फत त्यांचे संचालन केले जाते. सार्वजनिक गोदामे ही शासनाच्या परवान्याअंतर्गत विविध नियम व कायद्यानुसार कार्य करतात. त्यानंतर करदेय गोदामे, बॉन्डेड वेअरहाऊसेस. करदेय गोदामे ही सरकारकडून परवानाकृत असून आयात मालाचा साठा सीमाशुल्क भरेपर्यंत आयातदाराकडून उपयोगात आणली जातात. ही गोदामे सीमाशुल्क अधिकाऱ्याच्या अधिपत्याखाली काम करतात. सदर गोदामांमध्ये गोदाम चालकाला एक करार करून द्यावा लागतो, ज्यामध्ये गोदाम चालक आयातदार सीमाशुल्क भरल्याशिवाय सीमाशुल्क अधिकाऱ्याच्या संमतीशिवाय मालाचा ताबा न देण्याबाबत कटिबद्ध असल्याचा निर्वाळा देतो. आयात माल कराराअंतर्गत ठेवला जातो आणि संमतीशिवाय काढता येत नाहीत. त्यानंतर 4. करदत्त गोदामे. जर एखाद्या आयातदाराला वस्तूच्या वाहतुकीत अडचणी येत असतील तर सीमाशुल्क भरल्यानंतर माल करदत्त गोदामांमध्ये ठेवला जाऊ शकतो. सर्व करदत्त गोदामे ही सार्वजनिक गोदामे आहेत जी आयातदारांना उपलब्ध आहेत. सर्व गोदामे आयातदारांना उपयुक्त आहेत कारण की मालाची योग्य ती काळजी घेतली जाते व विविध प्रक्रिया जसे की विभागणी, पुनर्मिश्रण इत्यादी प्रक्रिया केल्या जातात. वस्तूंच्या पुनर्निर्यातीसाठी सदर गोदामे अधिक उपयोगी असतात. 4. बँकेची उपयुक्तता म्हणजेच कार्ये सांगा. बँकेची त्यामध्ये 2 कार्ये आहेत, प्राथमिक कार्ये आणि त्यानंतरची कार्ये. व्यावसायिक बँकांची प्राथमिक कार्ये ही मूलभूत बँकिंग कार्ये म्हणून ओळखली जातात. प्राथमिक कार्ये पुढीलप्रमाणे आहेत. त्यामध्ये 1. ठेवी स्वीकारणे. व्यावसायिक बँका व्यक्ती किंवा संस्थांकडून ठेवी स्वीकारतात. ठेवींचे वर्गीकरण 2 प्रकारात केले जाऊ शकते, म्हणजे वेळ ठेवी आणि मागणी ठेवी. त्यानंतर ब. कर्ज देणे. बँका व्यवसाय करणाऱ्या संस्थांना आणि इतरांना निधीची आवश्यकता असेल त्याप्रमाणे कर्ज पुरवठा किंवा आगाऊ उचल रक्कम देतात. सामान्यतः कर्ज 1 वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी दिले जाते. आगाऊ रक्कम अग्रिम उचल ही 4 महिन्यांपासून ते 1 वर्षापर्यंतच्या कालावधीसाठी दिली जाते. ही सुविधा रोखपत, अधिविकर्ष, हुंडीची वटणावळ या स्वरूपात असते. त्यानंतर 2. दुय्यम कार्ये. व्यावसायिक बँकांच्या दुय्यम कार्यांचे 2 गटात वर्गीकरण केले जाते. त्यामध्ये प्रतिनिधी कार्य आणि उपयुक्तता कार्य येतात. प्रतिनिधी कार्य ही व्यावसायिक बँक त्यांच्या ग्राहकांसाठी प्रतिनिधी म्हणून करते. तर उपयुक्तता कार्यांमध्ये लॉकर सुविधा, प्रकल्प अहवाल, भेट धनादेश यांचा समावेश होतो. 5वा प्रश्न आहे तो म्हणजे संप्रेषणाची पारंपरिक साधने सांगा. तर हे डाक सेवा, भारतातील टपाल सेवा, पोस्ट आणि टेलिग्राफ विभागाअंतर्गत येतात, जी संप्रेषण आणि माहिती व तंत्रज्ञान मंत्रालयाचा भाग आहेत. टपाल विभाग हा 1,54,965 डाकघर शाखा असलेले सर्वात मोठे टपाल जाळे आहे. टपाल सेवांचे प्रकार: टपाल सेवा, विशेष टपाल सेवा, निधी पाठवण्याच्या सुविधा, किरकोळ सेवा. त्यामध्ये 1. टपाल सेवा, त्यामध्ये अंतर्देशीय पत्राचा समावेश होतो. बंद पाकिट आणि पार्सल यांचा समावेश होतो. तर दुसरी सेवा आहे ती म्हणजे विशेष टपाल सेवा, त्यामध्ये व्यवसाय पोस्ट आणि लॉजिस्टिक पोस्ट यांचा समावेश होतो.
आणि देयके सेवा यांचा समावेश होतो. तिसरी सेवा ही ती निधी पाठविण्याची सुविधा, त्यामध्ये इलेक्ट्रॉनिक निधी हस्तांतरण, त्वरित निधी सेवा यांचा समावेश होतो. आणि सामान्य सेवांमध्ये सामान्य पोस्ट आणि ई पोस्ट यांचा समावेश होतो. त्यानंतर 6वा प्रश्न आहे तो म्हणजे हवाई वाहतुकीच्या मर्यादा सांगा. तर हवाई वाहतुकीच्या मर्यादा त्यामध्ये 1. वाहतुकीचे अत्यंत खर्चिक साधन आहे, महाग साधन आहे. 2. प्रतिकूल हवामानाचा यावर परिणाम होतो. त्यानंतर वाहतूक साधन कमी अंतरासाठी उपयोगात नाही. त्यानंतर विमानतळ, हेलिपॅड, नियंत्रण कक्ष इत्यादींचे बांधकाम करणे आवश्यक आहे. त्यानंतर 5. काही देशांच्या विमानांना इतर देशांमधून उड्डाणास परवानगी नसल्यामुळे हे क्षेत्र हवाई वाहतूक आंतरराष्ट्रीय निर्बंधाच्या अधीन आहे. त्यानंतर पुढील प्रश्न पाहूयात. गोदामाची कार्ये सांगा. त्या गोदामाची कार्ये पुढीलप्रमाणे त्यामध्ये 1. मालाची साठवण किंवा संचयन हे गोदामाचे मूलभूत कार्य आहे. अतिरिक्त उत्पादने जी ताबडतोब आवश्यक नाहीत ती उत्पादने गोदामामध्ये सुरक्षितरित्या साठवली जाऊ शकतात आणि आवश्यकतेनुसार पुरविली जाऊ शकतात. 2. किंमत स्थिरीकरण. किंमत स्थिरीकरण प्रक्रियेत गोदाम महत्वाची भूमिका बजावतात. किंमत स्थिरीकरण हे वेळ उपयुक्तता साधून केले जाते. गोदामांमध्ये सहसा मालाचा साठा मोठ्या प्रमाणावर केला जातो. जेव्हा बाजारपेठेमध्ये वस्तूची कमतरता असते तेव्हा त्या वस्तू गोदामांद्वारे पुरविल्या जातात, ज्यामुळे मागणी आणि पुरवठ्याच्या फरकामुळे किमतीत वाढ होण्यापासून टाळण्यासाठी किंमत स्थिर होण्यास मदत होते. जोखीम पत्करणे. जेव्हा वस्तू गोदामामध्ये साठवल्या जातात तेव्हा चोरी, आग इत्यादी स्वरूपात त्यांना बरीच जोखीम स्वीकारावी लागते. गोदामे अशा प्रकारे बनविली जातात की जेणेकरून हे धोके कमी होतात. गोदाम चालकावर वस्तू सुरक्षित ठेवण्याचे आणि योग्य ती काळजी घेण्याचे बंधन असते. वस्तू अथवा मालाच्या होणाऱ्या हानीसाठी व नुकसानीसाठी गोदाम चालक जबाबदार असतात. त्यानंतर 4. वित्तपुरवठा. गोदाम चालवणाऱ्या संस्थांकडून किंवा इतर वित्तीय संस्थांकडून गोदामात साठवलेल्या मालावर किंवा वस्तूंवर वित्तपुरवठा केला जाऊ शकतो. सदर वस्तू, माल या वित्तीय संस्थांसाठी सुरक्षितता म्हणून काम करतात. अशा पद्धतीने गोदामे व्यावसायिकांसाठी अर्थसहाय्य देण्याचे काम करतात. त्यानंतर 5. वर्गवारी आणि प्रतवारी. आजकाल बऱ्याचशा गोदामांमध्ये वर्गवारी आणि प्रतवारी करण्यासाठी आणि तसेच वेष्टनासाठी व इतर प्रकारच्या प्रक्रियांसाठी सुविधा पुरविल्या जातात. त्यानंतर 8वा प्रश्न आहे तो म्हणजे खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. त्यामध्ये 1. विमा म्हणजे काय आणि विम्याची तत्वे स्पष्ट करा. तर विमा म्हणजे विमाधारक आणि विमा संस्था किंवा विमा हमीदार यांच्यामधील करार होय. याद्वारे विमा हमीदार हानीच्या बाबतीत विमाधारकाला भरपाई देण्यास सहमत असतो. विमाधारकास विमा हमीदाराला वेळेवर तंतोतंत निश्चित रक्कम द्यावी लागते. विम्याची तत्वे पुढीलप्रमाणे त्यामध्ये 1. परमोच्च विश्वासाचे तत्व. सर्व प्रकारचा विमा करारामध्ये दोन्ही पक्षांना एकमेकांबद्दल संपूर्ण विश्वास असणे आवश्यक आहे. विमाधारक आणि विमा हमीदाराने सर्व भौतिक गोष्टी स्पष्ट, पूर्ण आणि योग्यरित्या उघड केल्या पाहिजेत. विमाधारकाने विमा हमीदारास विषय बाब संदर्भात संपूर्ण, स्पष्ट आणि बिनचूक माहिती पुरविली पाहिजे. त्याचप्रमाणे विमा हमीदाराने कराराच्या अटी व शर्तीची संबंधित माहिती विमाधारकास प्रदान करणे आवश्यक आहे. पूर्ण, योग्य आणि स्पष्ट माहिती प्रदान करण्यास विमाधारक अयशस्वी झाल्यास विमा हमीदार दावा फेटाळू शकतो. तत्व आहे ते विमा हिताचे तत्व. विमा हिताचे तत्व म्हणजे विषय बाबीमध्ये असलेले विमाधारकाचे आर्थिक हित होय. विमाधारकाला विषय बाबीमध्ये काहीतरी आर्थिक स्वारस्य असणे आवश्यक आहे. विमा हिताचे तत्व सर्व प्रकारच्या विम्यास लागू असते. विषय बाबीवर विमा उतरविणे आवश्यक असते जेव्हा त्या विषय बाबीचे अस्तित्व विमाधारकास आर्थिक फायद्यात ठेवते, तर विषय बाब नसल्यामुळे त्याला आर्थिक तोटा होऊ शकतो. त्यानंतर 3. नुकसान भरपाईचे तत्व. नुकसान भरपाई म्हणजे विमाधारकाला अनिश्चित घटना घडण्यापूर्वी तो ताबडतोब ज्या परिस्थितीमध्ये होता त्या आर्थिक स्थितीत ठेवण्याची हमी होय. नुकसान भरपाईचे तत्व हे अग्नी, सागरी आणि सर्वसाधारण विम्यास लागू आहे. हे तत्व जीवन विम्यास लागू नाही, कारण
कोणतीही जीवनहानी ही आर्थिक दृष्टिकोनातून मोजता येत नाही. विमाधारकाचा मृत्यू झाल्यास त्याच्या नामनिर्देशित व्यक्तीस विम्याची वास्तविक रक्कम अदा केली जाते. तर 4 प्रत्यासनाचे किंवा अधीनतेचे तत्व. हे तत्व नुकसान भरपाईच्या सर्व करारांसाठी लागू आहे. या तत्वानुसार विमाधारकाच्या मालमत्तेच्या हानीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई झाल्यावर अशा मालमत्तेच्या मालकीचा हक्क विमादाराकडे, विमा हमीदाराकडे, विमा संस्थेकडे जातो. नुकसान झालेल्या घटनेनंतर हानी झालेल्या मालमत्तेचे काही मूल्य असेल तेव्हाच हे तत्व लागू होते. त्यानंतर 5 योगदानाचे तत्व. हे तत्व नुकसान भरपाईच्या सर्व करारांसाठी लागू आहे. जिथे विमाधारकाने एका विषय बाबीसाठी एकापेक्षा अधिक विमा उतरवले घेतलेले आहेत. या तत्वानुसार विमाधारक केवळ एका विमा संस्थेकडून अथवा सर्व विमा हमीदारांकडून वास्तविक नुकसानाच्या भरपाईचा दावा करू शकतो. त्यानंतर 6 नुकसान कमी करण्याचे तत्व. अनिश्चित घटनेच्या बाबतीत विमाधारकाने मालमत्तेचे नुकसान कमी करण्यासाठी नेहमी प्रयत्न करणे आवश्यक आहे. विमाधारकाने तोटा कमी करण्यासाठी सर्व संभाव्य पावले उचलणे आवश्यक आहे. म्हणून मालमत्तेचे रक्षण करणे आणि तोटा टाळणे ही विमाधारकाची जबाबदारी आहे. बँकेचा अर्थ स्पष्ट करून बँकेचे विविध प्रकार स्पष्ट करा. भारतीय बँकिंग नियमन कायदा 1949 नुसार बँकिंग कंपनी म्हणजे कोणतीही कंपनी जी भारतामध्ये बँकिंगचा व्यवसाय करते. बँकिंगची व्याख्या कर्ज देणे किंवा गुंतवणुकीच्या उद्देशाने स्वीकारणे, लोकांकडून पैसे जमा करणे, मागणीवर किंवा अन्यथा परतफेड करणे आणि धनादेश बँक ऑर्डरद्वारे किंवा अन्यथा पैसे काढण्यायोग्य अशी परिभाषित केली आहे. बँकांचे प्रकार खालीलप्रमाणे आहेत. 1. मध्यवर्ती बँक. केंद्रीय बँक ही देशातील बँकिंग क्षेत्रातील सर्वोच्च वित्तीय संस्था आहे. प्रत्येक देशाची स्वतःची मध्यवर्ती बँक आहे. भारतात रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही मध्यवर्ती बँक आहे. भारतीय रिझर्व्ह बँक अधिनियम 1934 अंतर्गत रिझर्व्ह बँकेची स्थापना 1935 मध्ये झाली. त्यानंतर व्यावसायिक बँक. व्यावसायिक बँका एखाद्या देशाच्या आर्थिक आणि सामाजिक विकासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. व्यावसायिक बँका महत्त्वाची कामे करतात, जसे की प्राथमिक कार्य उदाहरणार्थ ठेवी स्वीकारणे आणि कर्ज देणे आणि दुय्यम कार्य म्हणजे प्रतिनिधी कार्य आणि उपयोगिता कार्य. भारतात वाणिज्य बँका 3 गटांमध्ये विभागलेल्या आहेत. त्यानंतर 3 सहकारी बँक. भारतात सहकारी बँका भारतीय सहकारी संस्था अधिनियमाअंतर्गत नोंदणीकृत आहेत आणि बँकिंग नियमन कायद्याअंतर्गत नियमित आहेत. सहकारी बँका निमशहरी आणि ग्रामीण भागात लोकप्रिय आहेत. सहकारी बँकेचे मुख्य उद्दिष्ट आर्थिकदृष्ट्या मागासलेले लोक, शेतकरी आणि लघु उद्योगांना पतपुरवठा करणे हे आहे. त्यानंतर 4 औद्योगिक विकास बँका. औद्योगिक विकास बँका व्यावसायिक संस्थांना मध्यम आणि दीर्घ मुदतीचे निधी प्रदान करतात. IFCI, महाराष्ट्र राज्य वित्तीय महामंडळ इत्यादी विकास बँकेची उदाहरणे आहेत. त्यानंतर विनिमय बँका परकीय व्यापार व्यवहारास वित्त पुरवठा करतात. तसेच मोठे व्यापारी बँका परकीय चलन व्यवहार सुलभ करतात. विनिमय बँकांची बार्क्लेज बँक, बँक ऑफ टोकियो इत्यादी उदाहरणे आहेत. विनिमय बँकांची काही कार्ये खालीलप्रमाणे आहेत. त्यामध्ये 1. परदेशी व्यापार व्यवहारांना वित्त पुरवठा. 2. पतपत्र देणे. 3. विनिमय बिलाची सूट. 4. लाभांश, व्याज आणि नफा इत्यादी खात्यावर पाठविणे. त्यानंतर 6. प्रादेशिक ग्रामीण बँक. प्रादेशिक ग्रामीण बँका 1975 मध्ये स्थापन करण्यात आल्या. या बँका मोठ्या सार्वजनिक क्षेत्रातील बँकांद्वारे प्रायोजित केल्या आहेत. प्रादेशिक ग्रामीण बँकांच्या भांडवलात केंद्र सरकार 50%, राज्य सरकार 15% आणि प्रायोजित बँकांनी 35% योगदान दिले आहे. त्यानंतर 7. बचत बँक. बचत बँकेचे मुख्य उद्दिष्ट खास करून ग्रामीण भागात लोकांच्या बचतीस प्रोत्साहन देणे हे आहे. अशा बँकांच्या उदाहरणांमध्ये टपाल बचत बँक, व्यावसायिक बँका आणि सहकारी बँकांचा समावेश आहे. 3. गोदाम म्हणजे काय आणि गोदामाचे विविध प्रकार स्पष्ट करा. गोदामाचे विविध प्रकार स्पष्ट करा हा प्रश्न आपण पाहिलेला आहे. त्यानंतर गोदाम म्हणजे काय, गोदाम किंवा साठवणूक हे सुद्धा आपण पाहिलेले आहे. मालाच्या अथवा वस्तूच्या संदर्भात आहे आणि यामध्ये साठवणुकी संदर्भातील सर्व क्रियांचा समावेश होतो.
ज्यात मालाची किंवा सामानाची साठवण आणि संरक्षणाशी संबंधित असते. गोदाम हे माल साठवण्याचे एक साधन आहे. तर गोदामाचे प्रकार त्यामध्ये खाजगी गोदाम जे मोठे मोठे उत्पादक निर्माण करतात व आपल्या स्वतःच्या ज्यांना परवडते व ते स्वतःच्या व्यवसायासाठी वापरतात. त्यानंतर दुसरा गोदाम आहे ते म्हणजे सार्वजनिक गोदामे ही एक विशिष्ट संस्थापना आहे जी ठराविक रक्कम अदा करून लहान लहान व्यापाऱ्यांना ज्यांना ते परवडत नाही त्यांना ती गोदाम वापरण्यास देते. त्यानंतर 3 करदेय गोदाम. करदेय गोदाम ही सरकारकडून परवानाकृत असून ती सीमाशुल्क अधिकाऱ्याच्या अधिपत्याखाली असतात. त्यामध्ये आयातदाराला बॉन्ड द्यावा लागतो व ते आयातदार ते गोदाम वापरू शकतो. त्यानंतर करदत्त गोदामे. आयातदाराला वस्तूंच्या वाहतुकीत जर अडचणी येत असतील तर सीमाशुल्क भरल्यानंतर माल तो करदत्त गोदामामध्ये ठेवू शकतो. सर्व करदत्त गोदामे ही सार्वजनिक गोदामे असतात. शासकीय गोदामे, गव्हर्नमेंट गोदामे याला सरकारी गोदामे असे सुद्धा म्हणतात. ही केंद्र सरकार, राज्य सरकार किंवा स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या मालकीचे असतात. हे छोटे शेतकरी, व्यापारी आणि विक्रेते यांना गोदाम बांधून दिलेले असते. त्यांच्याकडून ती ठराविक रक्कम अदा करून घेत असतात. याची काही उदाहरणे आहेत ती म्हणजे केंद्रीय भंडारण निगम, राज्य वखार महामंडळ, भारतीय खाद्य निगम इत्यादी गोदामे आहेत. त्यानंतर 6 सहकारी गोदामे. सहकारी गोदामे ही सहकारी संस्थांच्या मालकीची असतात. ती आपल्या सभासदांना ती उपयोगात आणू देतात. त्यानंतर 7 शीतगृहे. फळे, फुले, भाज्या आणि दुग्धजन्य पदार्थ अशा नाशवंत वस्तू साठवण्यासाठी शीतगृहांचा उपयोग होतो. शीतगृहांमध्ये वस्तू अतिशय कमी तापमानात गोठविल्या जातात जेणेकरून त्या साठविणे व भविष्यात त्यांचा वापर करणे शक्य होते. व्यावसायिक सेवा म्हणजे काय आणि त्या विविध व्यावसायिक सेवा स्पष्ट करा. आता कधी कधी सेवा ओळखणे अवघड असते कारण त्या एखाद्या वस्तूशी संबंधित असतात. सेवा विकल्या जातात तेव्हा ताबा किंवा मालकी हक्कांचे कोणतेही हस्तांतरण होत नाही आणि त्या संग्रहित किंवा वाहतूक केल्या जाऊ शकत नाहीत. सेवा त्वरित नाशवंत असतात आणि म्हणूनच त्या एकाच वेळी उत्पादन आणि उपभोगल्या जातात. व्यवसाय वेगवेगळ्या पद्धतीने चालविला जाऊ शकत नाही. यासाठी व्यवसाय वेगाने वाढण्यास मदत करणारे काही घटक क्रिया आवश्यक आहेत. व्यवसाय सेवा या अशा सेवा आहेत ज्या व्यवसाय वाढवण्यास आणि अखंडपणे कार्य करण्यास मदत करतात. त्यातील काही प्रकार त्यामध्ये एक बँकिंग. भारतीय बँकिंग नियमन कायदा 1949 नुसार बँकिंग कंपनी म्हणजे कोणतीही कंपनी जी भारतामध्ये बँकिंगचा व्यवसाय करते. बँकिंगची व्याख्या कर्ज देणे किंवा गुंतवणुकीच्या उद्देशाने स्वीकारणे, लोकांकडून पैसे जमा करणे, मागणीवर किंवा अन्यथा परतफेड करणे आणि धनादेश बँक ऑर्डरद्वारे किंवा अन्यथा पैसे काढण्यायोग्य अशी परिभाषित केली आहे. त्यानंतर विमा. दुसरा प्रकार आहे तो विमा. विमा हे आर्थिक नुकसानीपासून संरक्षण करण्याचे साधन आहे. हा जोखीम व्यवस्थापनाचा प्रकार आहे. हा प्रकार प्रामुख्याने आकस्मिक किंवा अनिश्चित नुकसान होण्याच्या जोखमीपासून बचाव करण्यासाठी वापरला जातो. विमा म्हणजे विमाधारक आणि विमा संस्था, विमा हमीदार यांच्यामधील करार होय. ज्याद्वारे विमा हमीदार हानीच्या बाबतीत विमाधारकाला भरपाई देण्यास सहमत किंवा बांधील असतो. विमाधारकास विमा हमीदाराला वेळेवर तंतोतंत निश्चित रक्कम द्यावी लागते. वाहतूक किंवा ट्रान्सपोर्ट. वाहतूक किंवा दळणवळण म्हणजे एखाद्या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी माणसांची, प्राण्यांची किंवा मालमत्तेची ने-आण करणे अथवा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी मालमत्ता नेण्याचे आणण्याचे साधन म्हणून दळणवळण परिभाषित केले जाऊ शकते. त्यानंतर गोदाम. गोदाम किंवा साठवणूक ही मालाच्या अथवा वस्तूंच्या संदर्भात आहे आणि यामध्ये साठवणुकी संदर्भातील सर्व क्रियांचा समावेश होतो ज्यात मालाची किंवा सामानाची साठवण आणि संरक्षणाशी संबंधित असते. गोदाम हे माल साठवण्याचे एक साधन आहे. साठवणूक हे उत्पादनांच्या किंवा वस्तूंच्या उत्पादनापासून वापरायच्या वेळेपर्यंत संग्रहित वस्तूंच्या साठवण आणि साठवणुकीशी संबंधित असलेल्या क्रियांचा समूह म्हणून ओळखले जाते. सेवा आहे ती म्हणजे संप्रेषण. संप्रेषण ही एखाद्या व्यक्तीकडून किंवा व्यक्तींकडून दुसऱ्या व्यक्तीकडे कल्पना, तथ्य, माहिती इत्यादींचा देवाणघेवाण करण्याची कला होय. एखाद्या व्यक्तीकडून दुसऱ्या माध्यमाच्या मदतीने कोणतीही
माहिती पुरवण्याच्या प्रक्रियेस संप्रेषण असे म्हणतात. संप्रेषण ही अगदी सोपी प्रक्रिया आहे जिथे संदेश प्रेषकाकडून प्राप्तकर्त्याकडे पाठविला जातो. प्राप्तकर्ता संदेश प्राप्त झाल्यानंतर इच्छित पद्धतीने समजून घेऊन त्यानुसार कार्य करतो. त्यानंतर 5वा प्रश्न, संप्रेषण म्हणजे काय आणि संप्रेषणाचे प्रकार स्पष्ट करा. हे सुद्धा आपण पाहिलेले आहे. हे संप्रेषणाची व्याख्या दिलेली आहे. त्यानंतर त्याचे प्रकार, डाक सेवा आणि आधुनिक संप्रेषण साधन. डाक सेवांची व्याख्या माहिती दिलेली आहे. त्यानंतर डाक टपाल, आंतरदेशीय पत्र, बंद पाकिट, पार्सल, बुक पोस्ट. त्यानंतर विशेष टपाल सेवा, त्याचे प्रकार, व्यवसाय पोस्ट, लॉजिस्टिक पोस्ट. सामान्य सेवा, त्यामध्ये सामान्य पोस्ट. त्यानंतर आधुनिक संप्रेषण साधने, त्यामध्ये कुरिअर सेवा, इंटरनेट, ईमेल यांचा समावेश होतो. त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहूयात. रस्ते वाहतूक म्हणजे काय आणि रस्ते वाहतुकीचे फायदे आणि मर्यादा सांगा. रस्ते म्हणजे भूपृष्ठावर लोकांना, हे सुद्धा आपण पाहिलेले आहे. इतर वाहतुकीच्या तुलनेत हे स्वस्त साधन आहे. 2. नाशवंत वस्तूंची कमी वेळात कमी अंतरासाठी वाहतूक केली जाऊ शकते. 3. रस्ते वाहतूक हे लवचिक साधन आहे कारण मालाचे कोणत्याही स्थानावर चढ-उतार होऊ शकते. त्यानंतर 4. रस्ते वाहतूक घरापर्यंत घरोघरी पोहोचणारे साधन आहे. त्यानंतर 5. लोकांना दळणवळणाचे इतर कोणतेही साधन उपलब्ध नसल्यास एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यास लोकांना मदतगार होऊ शकते. त्यामध्ये 1. मर्यादित वहन क्षमतेमुळे लांब पल्ल्याच्या वाहतुकीसाठी रस्ते वाहतूक किफायतशीर नाही. 2. रस्ते वाहतुकीद्वारे अवजड वस्तूंच्या वाहतुकीसाठी जास्त खर्च येतो. 3. पूर, पाऊस, दरड कोसळणे यासारख्या प्रतिकूल हवामानामुळे रस्ता वाहतुकीवर विपरीत परिणाम होतो. 4. रस्ते अपघाताची समस्या ही गंभीर व सामान्य आहे. 5. वाहतुकीच्या दळणवळणामधून निघणाऱ्या उत्सर्जनामुळे प्रदूषण होते ज्याचा लोकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. येथे आपला 4थ्या धड्याचा स्वाध्याय समाप्त होतो. तर भेटूयात पुढच्या स्वाध्यायामध्ये. धन्यवाद.